राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत रखडलेल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याच्या हेतूनं ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। या निदर्शनांमध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या। यावेळी निरनिराळ्या विभागातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या। या आंदोलनामध्ये राज्यातील शासकीय कर्मचारी, लिपिक, शिक्षक यांचा मोठा सहभाग होता। आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी सरकार जागं हो, आमच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेल्या निवेदनांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणं, महागाई भत्त्यात वाढ, रिक्त पदांची भरती, सेवा अटीतील सुधारणा अशा निरनिराळ्या मागण्यांचा समावेश होता। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्यानं शासनाकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे, कर्मचारी वर्गाकडून शांत आंदोलन करूनही मागण्या पूर्ण केल्या जात नाही असं सांगितलं। त्याचप्रमाणे राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचाही मोठा पाठिंबा लाभलाय। आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी त्यातून कर्मचाऱ्यांचा असंतोष मात्र स्पष्टपणे दिसून येत होता। सहभागी झालेले आहेत आणि ते सर्वजण एक दिवसाचा लाक्षणिक संप करून आज मोर्चे काढणार आहेत। अशा प्रकारचं देश पातळीवर हे ठरलेलं असताना आपल्याला आता राज्यामध्ये वेळ कमी असल्यामुळे आपल्याकडे खूप उशिरा हे मेसेज आला, त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं मोर्चाचं वगैरे नियोजन करता आलं नाही। कारण मोर्चा करायचं किंवा काय करायचं तर त्याच्यामध्ये कुठल्या तरी गाईडलाईन्स आपल्याला मिळाल्या पाहिजे होत्या, किंवा एक दिवसाचा लाक्षणिक संप करून मोर्चा काढा तर त्या पद्धतीचा मोर्चा निघाला असता आणि अतिशय चांगल्या प्रकारचा मोर्चा खरोखर निघाला असता। कारण 18 संघटना एकत्र होत्या म्हणजे याच्यामध्ये आशा वर्कर, राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी, पोस्ट, बँक, बिंग सगळे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होते आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा मोर्चा आपल्याला या ठिकाणी काढता आला असता। पण पावसाअभावी म्हणा किंवा वेळेअभावी आपल्याला हे सगळं करता आलं नाही। म्हणून आपल्या राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देश पातळीवरील 11 संघटनांचे देशव्यापी संप होता। त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 17 कर्मचारी संघटना आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आणि निदर्शनं ही सकाळच्या सत्रात आणि दिवसभर इतर कर्मचारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून दिवसभर काम करत आहेत। प्रमुख मागण्या जुन्या पेन्शनबाबत सविस्तर विस्तृत अशी अधिसूचना जारी करण्यात यावी। सतत 10 वर्ष काम करणारे कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या। एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीवरील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या देण्यात याव्यात। केंद्र सरकारप्रमाणे 1 जानेवारी 25 पासून 2% महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा। सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात यावे। यासह अशा 20 मागण्यांचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देतोय। या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मंजूर करण्यासाठीच आणि मंजूर करण्याच्या चर्चेसाठीच आजचा हा निदर्शन आहे। माहे सप्टेंबरमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सप्टेंबरमध्ये आम्ही करणार आहोत। आजच्या या आंदोलनामध्ये 18 संघटना सहभागी आहेत जिल्ह्यामधील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी हजर आहेत आणि तालुक्यामधील इतर कर्मचारी प्रत्येक कर्मचारी कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून काम करत आहे। समितीची सभा झाली, त्या सभेत माननीय अध्यक्ष राजनजी कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन इतर संघटनेचे सगळे पदाधिकारी होते आणि असं एक मताने ठरलं की आपण जिल्हाधिकाऱ्याच्या गेटवर 2025 रोजी अखिल भारतीय कर्मचारी संघटनेमार्फत जवळजवळ 9 ते 10 संघटना ह्या देशभराच्या आणि राज्यातल्या जवळपास सगळ्या संघटना मिळून आज देशव्यापी एक दिवसाचा कर्मचाऱ्यांना